श्री स्वामी समर्थ मित्रांनो, लोणावळा खंडाळ्याच्या डोंगर दऱ्यामध्ये वसलेलं एक आलिशान विला. दिवसा अगदी सामान्य दिसणारा, पण सूर्य मावळल्यानंतर मिठ्ठ काळोख झाल्यावर ज्याचं नाव घ्यायला सुद्धा लोक घाबरतात. टिपिकल हॉरर सिनेमात असतो तसा हा विला जंगलात किंवा निर्जन ठिकाणी नाही, तर या विल्याच्या समोर जुना मुंबई पुणे हायवे जातो. त्यामुळे इथून गाड्यांची नेहमी ये जा सुरू असते. पण रात्रीच्या अंधारात या विल्याकडे बघायची कुणाची हिंमत सुद्धा होत नाही. हा विला म्हणजे लोणावळा खंडाळ्याच्या मधोमध असलेला आयशा विला. आता सहसा अशा बंगल्याकडे जायची कोणी हिंमत करत नाही, पण दिवसा उजेडात आयशा विलामध्ये यूट्यूबर, ब्लॉगर्स आणि इतर पर्यटक येत असतात. त्याचं कारण म्हणजे या बंगल्याच्या पार्किंगमध्ये धूळ खात पडलेली रोल्स रॉयस. आता रोल्स रॉयस म्हणजे लेजेंडरी कार, पण आयशा विल्यातली रोल्स रॉयस म्हणजे नुसतं भंगार आहे. पण हीच रोल्स रॉयस आयशा विल्यातलं हेड एलिमेंट आहे. या गाडीच्या काचा, हेडलाईट, बोनेट इतकंच नाही तर रोल्स रॉयसचं शान असलेलं स्पिरिट ऑफ एक्सेंटली सुद्धा गायब आहे. या गाडीसोबत अनेकांनी फोटो काढलेत, पण ते सुद्धा उजेडात, कारण आयशा विलापेक्षा जास्त डेंजर ही रोल्स रॉयस असल्याची थिरीज आहे. या रोल्स रॉयसमध्ये एका 17 वर्षाच्या मुलीचा आत्मा राहतो. या मुलीची सावली गाडीच्या मागच्या सीटवर दिसते. गाडीचे 2 पेक्षा जास्त फोटो क्लिक होत नाहीत, तर आयशा विला मधून रात्री ओढण्याचे, रडण्याचे आवाज येतात. अशा एकापेक्षा एक थरी सांगितले जातात. लोणावळ्याच्या आयशा विला आणि तिथल्या रोल्स रॉयस बद्दल कोणत्या स्टोरीज सांगितल्या जातात? इथे खरंच 17 वर्षाच्या मुलीचं भूत आहे का, या फक्त थरीज आहेत? त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा. तर मंडळी, आयशा विलाबद्दल सांगितली जाणारी आणि सगळ्यात प्रसिद्ध असणारी थरी म्हणजे इथे झालेल्या हत्याकांडाची. 50 वर्षापूर्वी या आयशा विलामध्ये एक खूप श्रीमंत ख्रिश्चन कुटुंब राहत होतं. आई वडील आणि त्यांची 17 वर्षाची मुलगी आयशा. हे कुटुंब खूप श्रीमंत होतं. सुरुवातीला काही वर्ष हे कुटुंब मुंबईत राहत होतं, पण त्यानंतर त्यांनी मुंबईपासून लांब, शांत आणि थंड हवेच्या ठिकाणी राहायला जायचं ठरवलं. त्यासाठी त्यांनी लोणावळा खंडाळ्याच्या मधोमध मुंबई पुणे हायवेवर एक बंगला विकत घेतला. आपल्या मुलीच्या नावावरून त्यांनी या बंगल्याचं नाव सुद्धा आयशा विला असंच ठेवलं. आयशाच्या वडिलांचा मोठा व्यवसाय होता. अगदी परदेशात सुद्धा त्यांच्या कंपन्या होत्या, त्यामुळे या कुटुंबाकडे भरपूर पैसा होता. 50 वर्षापूर्वी त्यांच्याकडे रोल्स रॉयस सिल्वर शेडो कार होती. म्हणजे त्यावेळी लोकांकडे सायकल घ्यायला सुद्धा पैसे नसायचे. तेव्हा त्यांनी जगातली सगळ्यात महागडी विकत घेतली होती. पण मुंबईत येऊन हे कुटुंब आयशा विलामध्ये राहायला लागलं. पण त्यांची श्रीमंती बघून, ऐश्वर्य बघून आजूबाजूच्या लोकांना आश्चर्य वाटत होतं. त्यांनी एवढं श्रीमंत कुटुंब आजवर कधीच बघितलं नव्हतं. त्यामुळे आजूबाजूचे लोक या कुटुंबापासून अंतर ठेवूनच राहायचे. त्यांच्याशी कोणीही बोलत नव्हतं किंवा त्यांच्या घरीही जात नव्हतं. 17 वर्षाची यांची आयशा सुद्धा या नवीन जागी एकटीच पडली. तिचे कोणीही मित्रमैत्रिणी नव्हते. पण तरीही या कुटुंबासह कोणाशिवाय काहीही अडत नव्हतं. ते लोणावळ्याच्या या निसर्गरम्य वातावरणात आपली नवीन लाईफ सेटल करत होते. पण त्यांच्याकडचा पैसा, रॉयस, गाडी, महागडे कपडे हे सगळं तिथल्या लोकांच्या डोळ्यात खुपत होतं. त्यांच्या लाईफस्टाईलवर लोक जळायचे. त्यांच्या इतका पैसा आपल्याकडे सुद्धा असायला हवा असं त्यांना वाटायचं. यातून या सगळ्या लोकांनी एक प्लॅन केला. एका रात्री आजूबाजूचे 20 ते 25 लोक एकत्र आले आणि त्यांनी आयशा विलावर हल्ला केला. त्यांनी थेट बंगल्यात घुसून आयशाच्या आई वडिलांना बेदम मारहाण केली. या मारहाणीतच त्यांचा मृत्यू झाला आणि त्यांनी आयशा विलाची तोडफोड करून त्याला आग लावली. पण 17 वर्षाच्या आयशासोबत जेव्हा जे घडलं ते खूपच क्रूर होतं. या सगळ्या हल्लेखोरांनी आयशा विलाच्या पार्किंगमध्ये असलेल्या रोल्स रॉयस गाडी तिच्यावर अत्याचार केला आणि तिला जीवन जाळून तिची निर्गुणपणे हत्या केली. या सगळ्या घटनेनंतर हा आयशा विला आहे त्याच अवस्थेत आहे. आतल्या वस्तू जळून खाक झाल्यात. अख्खं घर एखादं खंडर झालंय, अशी एक स्टोरी या आयशा विलाबद्दल सांगितली जाते. आता या आयशा विलाबद्दल वेगवेगळ्या थेरी सुद्धा आहेत. आयशा आणि तिच्या आई वडिलांची निर्गुणपणे हत्या झाल्याने इथे आयशाचा आत्मा आजही भटकतो. कोण म्हणतं रात्रीच्या वेळी सगळीकडे स्मशान शांतता असताना आयशा विलातून कोणीतरी चालण्याचा, ओरडण्याचा आणि रडण्याचा आवाज येतो. याबाबत एक स्टोरी सगळ्यात जास्त प्रसिद्ध आहे. आयशा विला कुटुंबाची हत्या झाल्यानंतर काही दिवसांनी या बंगल्याच्या बाहेर एक लहान मुलगा खेळत होता. तेव्हा त्याला रोल्स रॉयस गाडी आयशा बसलेली दिसली. हे बघून तो मुलगा प्रचंड घाबरला आणि त्याने ओढून अख्खं गावाला ही गोष्ट सांगितली. यानंतर अख्खं गाव तिथे गोळा झालं. तेव्हा त्यांना सुद्धा आयशा रोल्स रॉयसमध्ये दिसली होती. त्यामुळे घाबरून सगळ्या गावकऱ्यांनी या गाडीवर दगडफेक केली. गाडीची तोडफोड करण्यात आली. लोकांनी अक्षरशः रोल्स रॉयस गाडीचे तुकडे केले. त्यांनी गाडीचे वेगवेगळे पार्ट्स आपल्या घरी नेले.
पण दुसऱ्या दिवशी या सगळ्यांना मोठा धक्का बसला, कारण आदल्या रात्री त्यांनी घरी आणलेले गाडीचे पास त्यांच्या घरातून गायब झाले होते आणि तुकडे केलेली गाडी पुन्हा आयशा विलाच्या पार्किंगमध्ये जशीच्या तशी उभी होती. अजय देवगणचा टार्झन द वंडर कार याच्या कितीतरी वर्षाआधी तिथल्या लोकांनी मोडलेली गाडी पुन्हा ब्रँड न्यू होण्याचा सीन रिअलमध्ये बघितला होता, अशी चर्चा होते. मग यानंतर घाबरलेल्या तिथल्या लोकांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. पोलीस रोल्स रॉयस गाडी जप्त करून पोलीस स्टेशनला घेऊन आले, पण त्यानंतर सुद्धा ही गाडी आयशा विलामध्ये परत आली. त्यामुळे या गाडीत आयशाचं भूत आजही आहे. रात्रीच्या वेळी गाडीचे लाईट्स लागतात आणि त्यात आयशाची सावली आजही दिसते. ते अशी स्टोरी फेमस झाली. पण या गाडीबद्दलच्या सगळ्या अफवा असल्याचं सांगितलं जातं. MM0R 746 नंबरची ही रोल्स रॉयस गाडी 2004मध्ये आलेल्या सुनील शेट्टीच्या लेकीर सिनेमात सुद्धा दाखवण्यात आली होती. तेव्हा ही गाडी एकदम चकाचक होती. तिच्यावर साधा पोरखडा सुद्धा नव्हता. त्यामुळे ही गाडी फोडण्याच्या किंवा त्यात भूत असल्याचं गोष्टीमध्ये तथ्य नसल्याचं सांगितलं जातं. स्थानिकांच्या मते आयशा विलाला अनेक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सने, यूट्यूबर्स, ब्लॉगर्स, पर्यटक नेहमीच भेट देत असतात. ते या गाडीसोबत फोटो काढतात, पण त्यापैकी काहींना या गाडीची मोडतोड केली. या गाडीची स्पिरिट ऑफ एक्सेंटली सुद्धा लोकांकडून चोरून नेण्यात आलं. त्यामुळे ही गाडी सध्या भंगारात गेली आहे. या लोकांनी सोशल मीडियावर आयशा विल डेंजर आहे, इथल्या रॉल्स रॉयसमध्ये आयशाचं भूत राहतं आणि अशा अफवा पसरवल्यानं रॉल्स रॉयससोबत फोटो घेताना कोणाची तरी सावली दिसली. 2 पेक्षा जास्त फोटो काढायला गेला की तुमचा फोन हँग होतो किंवा बंद होतो, तेव्हा डायरेक्ट डिस्प्ले उडतो. अशा वेगवेगळ्या अफवा इथे येणाऱ्या लोकांकडून आयशा विला आणि तिथल्या रॉल्स रॉयबद्दल पसरवण्यात आल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. पण आयशा विलामध्ये हट्टे सारखे कुठल्याही प्रकारचे घटना घडत नसून ही जागा पहिल्यापासूनच पडीक आहे. इथे कधी कोणाची राहत नव्हतं. इथे कधी कोणी राहत नव्हतं हे कोणालाच माहिती नाही. पण आता ही प्रॉपर्टी विकली गेली असून लवकरच इथे काहीतरी वेगळी वस्तू उभी राहील, असंही काही स्थानिकांचं म्हणणं आहे. परंतु काही पॅरानॉर्मल एक्सप्लोरर्सनी आपण आयशा विलामध्ये गेल्यानंतर EMF मीटरमध्ये रिडिंगचा काटा अचानक हलल्याचं सांगितले. तर काहींना विलाच्या पहिल्याच माळ्याच्या डायनिंग टेबलवर सूपचे 3 बाउल्स असल्याचं दिसले. पण आयशा विलात आयशाचं भूत आहे किंवा तिथे काहीतरी भीतीदायक गोष्टी घडल्यात, या सगळ्याला आजवर कुठलाही आधार सापडलेला नाही. कदाचित इथे कधीच कोणाचं भूत नव्हतं. कदाचित इथे कधीच हत्याकांडही झालं नव्हतं. इथे आहेत या सगळ्यांच्या फक्त हॉरर थिरीज. पण आयशा विलाचं खरं रहस्य कदाचित भूतामध्ये नाही तर उत्तर नसलेल्या प्रश्नामध्ये दडलेलं आहे. कारण आज या विलाबद्दल जेवढ्या कथा सांगितल्या जातात तेवढ्यांना एकही पुरावा सापडला नाही. तरीसुद्धा दरवर्षी हजारो लोक या बंगल्याला भेट देतात. दिवसा उजेडी रॉल्स रॉयससोबत फोटो काढतात, विलामध्ये फिरतात. पण सूर्य मावळायला लागला की वातावरण बदलायला लागतं. लोक माघारी परत फिरतात, कारण भूतावर विश्वास असो किंवा नसो, अंधार पडल्यानंतर आयशा विलामध्ये थांबायची कुणाची हिंमत होत नाही. त्याचं कारण म्हणजे आयशा विला, त्याच्या बाहेरची भंगारात निघालेली रॉल्स रॉयस आणि त्यात दिसणारी 17 वर्षाची आयशा. तर मंडळी, तुम्हाला काय वाटतं? खरंच या आयशा विल्लामध्ये ही दिसणारी आयशा नावाचं भूत खरंच अस्तित्वात आहे की फक्त लोकांच्या मनात भीती पसरवण्यासाठी तयार केलेली स्टोरी? आणि ही व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा.